द्वारी उभाक्षण बघी देवाची द्वारी उभाक्षण बघी तेने मुक्तीच्या साधी गेल्या हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी। फक्त एक जण चार द्या ऐका। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत कैवल्य सम्राट माऊली ज्ञानोबा यांचा हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे। आजच्या अभंगामधून ज्ञानोबा नरदियामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक मानवानं भक्ती केली पाहिजे असं सांगतात, पण या नरदियामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक मानवानं भक्ती केली पाहिजे, पण कशी करायची ते ज्ञानोबा आजच्या अभंगामधून सांगतात। या नरदियामध्ये जन्माला आल्यावर प्रत्येक मानवानं एकदा तरी देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहायला सांगितलं। देवाची द्वारी उभाक्षण बघे तेने मुक्तीच्या साधेल्या। ज्ञानोबा म्हणतात देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहा, परिणाम तेने मुक्ती चारी साधी येल्या। ऐका, देवाला चार मुली आहेत मुक्ती नावाच्या बाबा, आणि त्या चारीच्या चारी मुली तुम्हा आम्हाला प्राप्त होतात, पण कधी देवाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर। तुम्ही म्हणताल मुकुंद महाराज एका क्षणामध्ये आम्हाला जर चार मुक्त्याची प्राप्ती होत असेल, आम्ही देवाच्या द्वारात उभा राहायला तयार आहेत। उभा राहिल्याच्या नंतर नेमकं कोण्या देवाचं भजन करायचं? अभंगाचं दुसरं चरण हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी। फक्त मुखानं हरी नावाचं भजन करायचं बाबा, त्याचे एवढं पुण्य कुठंच नाही। तुम्ही म्हणताल पहिल्या चरणामध्ये काम सांगितलं ते आम्हाला पटलं, किती क्षणाचं होतं बोला? किती क्षणाचं? एका क्षणाचं। पण दुसऱ्या चरणामध्ये सतत हरी मुके म्हणा। आमच्या माग लेकरं बाळेत, आमच्या माग डोळे, आमच्या माग संसाराचा व्याप आहे। ज्ञानोबा म्हणतात त्या संसारामध्ये सुद्धा गाऊन परमार्थ होतो। अभंगाचं तिसरं चरण असोने संसारी जीव वेगो करी वेदशास्त्र बागी बाह्य सदा। संसारामध्ये सुद्धा परमार्थ होतो बाबा। परमार्थ केला पांडवाने, परिणाम झाला काय? ऐका, हे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा गाणा पांडवा गगे हरे मुके म्हणा पुण्याची गणना कोण कगे विडाला विडाला। अशा पद्धतीने अभंगाचा सगळ अर्थ झाला। अभंगाच्या भूमिकडे वनेपूर्वी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा, साला बाग प्रमाणे चालत असलेला भव्य आणि दिव्य अखंडागनाम सप्ताह, सप्ताहातील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्या बालकाकडे लिहि असून मला ज्यांनी आमंत्रित केलं, सर्व सप्ताहाची कमिटी बसली आणि कमिटी मार्फत मला ज्यांनी फोन केला, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे परमार्थ प्रेमी नानानं फोन केला आणि म्हणले मुकुंद महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह सुरू व्हायलाय, तुमचा कितवा दिवस घालायचा? म्हणलं दावा सोडून कितवा घाला, ते तिसरा घातला, त्याकरिता त्यांचे मनपूर्वक आभार। खरं बघितलं तर सुरुवातीला म्हणले बाबा तुम्ही कीर्तन करता का? मी म्हणलं करता का म्हणजे साक्षात जगाच्या मालकानं मला कीर्तन करायचं काम वाटून दिले। मला कीर्तन करायचं काम आहे, पक्वाद्याला पक्वाद वाजवायचं काम आहे, टाळवाल्याला टाळ वाजवायचं काम आहे, मायकावरच्याला प्रमाण म्हणायचं काम आहे, विनेकरी बाबाला विना घ्यायचं काम आहे, सिस्टीमवाल्याला सिस्टीम लावायचं काम आहे, चोपदाराला सगळीकडे ध्यान द्यायचं काम आहे, आणि तुम्हाला असंच का? असं नाही। कीर्तनामध्ये बसले हाताने टाळी वाजवायची, मुखानं भजन करायचं। पण तू खूप बागाय म्हणले काही लोक कीर्तनात येते, महाराजाच्या पुढे येऊन बसते, पण टाळी वाजवायला वाजविता टाळी लाज वाटते। हातावरी हात टाकून या फळी, हातावरी हात टाकून या फळी, वाजविता टाळी लाज वाटते। ऐका, तुकोबा बागाय म्हणले लोक कीर्तनात येते, महाराजाच्या पुढे येऊन बसते, कसं? हातावरी हात टाकून या फळी, वाजविता टाळी लाज वाटे। हातावर हात टाकते, पण टाळी वाजवायला काय वाटते बाबा? लाज वाटते। आता खरं सांगा, माणसाला लाज वाटली पाहिजे, पण कुठं? बस तो कोण आहे तुमच्या इथं डाव? पिंट्याची माय सगळ्या गावाला राहते, साकाराम तात्या सापडतच नाही। अशा जागेवर पत्ते खेळायला जाते। तिकडे जाताना लाज वाटली पाहिजे, मटका लावायला जाताना लाज वाटली पाहिजे, दारू प्यायला जाताना लाज वाटली पाहिजे, तिकडे वाटत नाही वाजविता टाळी लाज वाटे। पण ऐका, पाहुण्यानं कधी चहाच्या गोटाला, बाईनं कधी कुकाच्या बोटाला, आणि महाराजानं कधी पाकिटातल्या नोटाला कधीच लाजायचं नाही बाबा। असं टेन्शन फ्री राहिलं पाहिजे। सुंदर सत्याचं नियोजन आहे, एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजून द्या।
आता कारण मी टाळी तुम्हाला का म्हणून वाजवायला लावली सुधीर महाराज मी का टाळी वाजवायला माणसं सोबत आणली नाही बायका महाराज सुंदर सप्त्याचं नियोजन आहे एकदा फक्त आपल्या तरुण मंडळीसाठी टाळी वाजवा बाबा वाजवा वाजवा हा सुंदर सप्त्याचं नियोजन केलं आणि या कीर्तनामध्ये ज्यांची आज मला मृदंगाची साथ आहे महाराज परमार्थ प्रेमी मी ज्यांचं खूप दिवसापासून नाव ऐकून होतो पण कधी भेट नव्हती आपल्या परिसराचं वैभव आमचे चांदू महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार तसेच एकूण ज्यांची मृदंगाची साथ आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य माझे प्राणप्रिय जीवलग मित्र आमचे पांडुरंग महाराज मिरासे ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार तसेच या कीर्तनामध्ये आज मला ज्यांची गायनाची साथ आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हिंगोली जिल्ह्याचं वैभव माझ्यावर नितांत प्रेम करणारे संगीत विशारद संगीत अलंकार भास्कर बाबा सोन्नेकर ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य पांडुरंग बाबा बरोबर ना पांडुरंग बाबात ना ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार तसेच एकूण ज्यांची गायनाची साथ आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य युवा कीर्तनकार माझ्यावर नितांत प्रेम करणारे छोट्या भावाप्रमाणे जीव लावणारे आमचे सुधीर तात्या पळशीकर ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार तसेच सर्वजण गावातील भजनी मंडळ परिसरातील भजनी मंडळ तुम्ही सुद्धा उपस्थित तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार गोड साऊंड सिस्टीम एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी ऐका त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार पाटील अन्नपूर्णा साऊंड सिस्टीम त्यांचे सुद्धा मनपूर्वक नाव बी महाराज कसं गोड आहे देवीचं नाव ठेवलंय नाही तर काय काय साऊंड सिस्टीमचे नाव पायल कुठून नाव आणते मिळत लागत नाही महाराज पण गोड नाव ठेवलं त्याकरिता तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार तसेच सर्वजण आपण सुद्धा उपस्थित सगळ्यांचे मनपूर्वक आभार आता सगळ्याचं नाव घेणं काय शक्य नाही म्हणून सगळ्याचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो कपिली गाय चरते रानात कपिली गाय चरते रानात हरिण चरते वनात आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानात विडाला विडाला गोड सप्त्याचं नियोजन केलंय बाबा बघ सांगा आता इकडे ध्यान द्या सगळे इकडे तिकडे बघू नका ऐका सप्ताह 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 दरवर्षी केली पाहिजे सप्ताह बघ सप्ताह का करायचा पैसे जास्त झाले म्हणून सप्ताह करायचा का काय तर परिवर्तन होण्यासाठी सप्ताह करायचा दवाखान्यात दुखत म्हणून जायचं का पैसे जास्त झाले म्हणून काय दुखत कोणाची पाठ दुखते कोणाचं पोट दुखत म्हणून दवाखान्यात जायचं तसं परिवर्तन होण्यासाठी काय केलं पाहिजे बाबा सप्ताह केला पाहिजे तुकोबा काय म्हणले रात्रंदिवस भजन केलं आणि परिवर्तन झालं शुद्ध चोकाळलेच पतिका जायचे शुद्ध जो काढलेस पटिका जायचे तुकोबा काय म्हणले आमचं मन अगोदर कसं होतं बाबा महाबळी मन होते जे गांधले शुद्ध चोकाळले पटिका जायचे आमचं मन गंजलेलं होतं पण आज शुद्ध झालं म्हणून परिवर्तन होण्यासाठी सप्ताह केला पाहिजे ज्यांनी या सप्त्याचं नियोजन केलं धन्य माता पिता दयाची या आता खरं सांगा लेकरं बाळ बक्कल पाहिजेत का एक पाहिजे कसं सप्त्याचं नियोजन करणारे ऐका तुकोबा काय म्हणले एकच पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि त्याचा ते लोकी झेंडा आजकाल तसं नाही पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि बाप दिसला की घालतो धोंड असेल एक होता कामा नाही एकच असावं पण चांगलं असावं कबीरदास महाराज म्हणले देवा एकच दी पण चांगलं दी ते जग वाईट निघलं
खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी। खबर 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 ये खबर 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 लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं 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 तो होगी तेरी मेरी। खबर 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 लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, 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 होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, होगी अशी वाजी नाही पाहिजे. काय काय वाजी देत का खाजी देत मिळत कीर्तनामध्ये मोकळ्या मनाची माणसं पाहिजे. तरी तेच झाले हो तेच मूळ मोकळं. विठ्ठल ऐका कबीरदास मागा देवाला म्हणले देवा संतती द्यायची तर एकच दी आणि ती जर वाईट निघली ना खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, ऐका देवाला सुद्धा भीती वाटली आणि गोड लेकरू जन्माला घातलं दादा संताची हे पायी खरुचा विषगी ग खरुचा विषगी सांगतो कबीर कमला सिंग, सांगतो कबीर कमला सिंग संतचे पायी खरुचा विषगी ग खरुचा विषगी। ऐका दादा मुलगा जन्माला आला तर चांगला यावा. आज ज्यांचा अभंग घेतला ते ज्ञानोबा गाय जन्माला आले आणि ज्ञानोबा गायने इतिहास घडला. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, उभारी ले देवालया, 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 ज्ञानदेव रचिला पाया, उभारी ले देवालया, उभारी ले देवालया, ज्ञानदेव रचिला पाया, उभारी ले देवालया, उभारी ले असं ज्ञानोबा गायनं परमार्थाचा पाया घालायचं काम केला. ऐका आता खरंच सांगा गरीब बंगल्याचं बांधकाम करत असताना पाया मजबूत पाहिजे का वरची भितार पाया का हो पाया जर मजबूत नसल भितार कधी कोसळण काय सांगता येत नाही. तसं पाया मजबूत पाहिजे. माझ्या परमार्थाचा पाया एवढा मजबूत आहे ते म्हणजे कोण आहे दादा ज्ञानोबा गाय. ऐका ज्ञानोबा गायनं परमार्थाचा पाया रचत असताना कोणतं कोणतं सिमेंट वापरलं ऐका, कोणते कोणते ग्रंथ निर्माण केले ऐका. ज्ञानोबा गायनं पाया रचत असताना चांगदेव 65 अमृत अनुभव ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबा गायचा गाथा. तुम्ही म्हणता मुकुंद महाराज आजचा हरिपाठ ग्रंथ सुद्धा कोणाचा आहे बाबा ज्ञानोबा गायचा. पण हरिपाठ ग्रंथ वैयक्तिक स्पेशल नाही. गात्यामधून 27 अभंग असे बाजूला काढले आणि त्याचं नाव दिलं हरिपाठ ग्रंथ. हरिपाठ ग्रंथाची ताकद सांगतो ऐका. ज्ञानोबा गाय म्हणले फक्त हरिपाठ ग्रंथाची ताकद ऐका. आपल्या घरामध्ये हरिपाठ म्हणणारी सून आणायची. ओ सुनमुख बघणार आहे हो. कोणती सून आणायची हरिपाठ म्हणणारी सून आणायची. हा इंस्टाग्राम स्नॅपचॅट वापरणारी अजिबात नसली पाहिजे बरोबर आहे ना. ऐका हरिपाठ म्हणणारी सून आणायची आणि नुसतं म्हणायचं सासूबाईला सांच्या पाहिजे सासूबाई माझा आजचा हरिपाठ घेणं झाला एवढं जरी म्हणली पूर्वजा वैकुंठ मार्ग ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, सांग झाला
सांग झाला हरी पाठ बघू जावाय कोणता मार्ग सोपा ही ताकद हरी पाठ ग्रंथाची. भास्कर गुरुजी याच्या पुढे जाऊन बोलतो ज्ञानोबा म्हणले ज्या माणसाला वाटतंय काळाने आम्हाला न्यायला येऊ नये त्यानं नित्य नेमानं हरिपाठ ग्रंथ पठण करायचा. नित्य नेमानं मी नित्य सत्यमित हरिपाठ ऐका ज्ञानोबा काय म्हणले फक्त नित्य नेमानं कोणता ग्रंथ वाचायचा बाबा हरिपाठ ग्रंथ. नित्य सत्यमित हरिपाठ जासी. ज्ञानोबा काय म्हणले काळ न्यायला यायचं लांब राहिलं डोळ्यानं बघत सुद्धा नाही कळी काळ त्याशी न पावी दृष्टी. ही हरिपाठ ग्रंथाची ताकद आहे बाबा. याच्या पुढे जाऊन बोलतो ज्या माणसाला वाटतंय मी जर एखाद्या कामामध्ये डोकं घातलं आणि ते काम काय व्हावा बाबा सक्सेस व्हावा. ज्या माणसाला वाटतंय मी जर ग्रामपंचायतला फॉर्म टाकला आणि बिनविरोध निवडून यावा कसं बिनविरोध निवडून यावा त्यानं एकच काम करायचं बाबा नित्य नेमानं मनाभावातून दररोज हरिपाठ ग्रंथ पठण करायचा. ज्ञानोबा काय म्हणले कसल्या कामात तू डोकं घाल ते काम तू पूर्णच होणार. सर्व मार्ग सुगम हरिपाठ अनंत जन्माचे तप एक नाम अनंत जन्माचे तप एक नाम अनंत जन्माचे तप एक सर्व मार्ग सुगम हरिपाठ मार्ग सुगम हरिपाठ. ऐका सर्व मार्ग सुगम हरिपाठ अनंत जन्माचे तप एक नाम असा हरिपाठ ग्रंथ. हरिपाठ कीर्ती मुखे जगे गाय पवित्राचे होय देह त्याचा. अशा हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा भंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. ऐका आजच्या भंगामधून ज्ञानोबा काय भक्ती करायला सांगतात. प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे. का करायची प्रत्येकाची इच्छा एकच आहे मुक्ती नावाची पोरगी बायको झाली पाहिजे. भास्कर बाबा नेमकंच लेकरू जन्माला आले कवा नेमकंच लेकरू जन्माला आले त्याला बी आणि 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा लग्न करावं मोकळं बोलत नाही. कोण्या पोरी सोबत मुक्ती नावाच्या पोरी सोबत. आपल्या गावची मुक्ती नाही बाय का. मुक्ती म्हणजे काय किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे म्हणजे मुक्ती सोबत प्रत्येकाला वाटते मागात लग्न करायचे पण मुक्ती पाहिजे असल भक्ती करा. भक्ती केली की मुक्ती नावाची पोरगी बायको भेटती. ऐका किती जरी मोकळा परमार्थ केला त्याच्या परमार्थामध्ये गोडवा येत नाही. त्याला गोडवा येण्यासाठी काय करावं लागते बाबा भक्ती करावं लागते. आता महिला मंडळ आपण घरी गुलाबजामुन करतो. गुलाबजामुन करायला काय काय लागते बोला. बाजऱ्याचं पीठ गव्हाचं पीठ बोला बोला काय लागते. घालिंग लोटांगण मोकळं पटांगण अजिबात ताण घेऊ नका. बोला गुलाबजामुन करायला काय काय लागते. आव काय काय लागतंय खवा मैदा. बघा ऐका खव्याचे मैद्याचे गोल केलेले गोळे कसे लागत आहेत बाबा गोड नाहीत लागत. कसे लागत आहेत खव्याचे आणि मैद्याचे गोल केलेले गोळे कसे लागत आहेत. हा हे चुलीपाशी जे बसलेत का करता करता त्याला अनुभव येतो. तळण तोंडात टाकणं संघाचे मागाचा. ऐका ऐका हा सपक लागतो बरोबर बाबा. सपक लागतो फिकट लागतो आणि कसं लागतो बाबा पानचेट लागतो. त्याला गोड होण्यासाठी कशाच्या पाकात बुडवावं लागतंय साखरेच्या. तसंच आहे मोकळा केलेला परमार्थ सपक लागतो. मोकळा केलेला परमार्थ पानचेट लागतो. मोकळा केलेला परमार्थ फिका लागतो. गोड होण्यासाठी भक्तीच्या पाकात बुडवा लागतो तेव्हा ते परमार्थ गोड होतो. म्हणून महाराज म्हणजे भक्ती केली पाहिजे.
भक्ती केली की मुक्ती नावाची पोरगी बायको भेटती. पण ऐका, प्रत्येकाची इच्छा एकच आहे, मुक्ती नावाची मुलगी बायको भेटली पाहिजे. पण ऐका दादा, एखादी मुलगी जर लई मनात असल, पहिल्या झटक्यात तिला नापास केलं पाहिजे. तुकोबायाचे प्रमाण आहेत आपल्याकडे बरं का. ऐका, काय करायचं, पहिल्या झटक्यात नापास करायचं. का म्हणून, तिला जर भाव द्याला, भास्कर बाबा ईदभर टाचाची चप्पल घालते सगळ्या गावात मी होती, म्हणून तिला अजिबात भाव द्यायचा नाही. तुकोबायानं रात्रंदिवस संसाराचा त्याग केला. कोणासाठी बोला? मुक्तीसाठी, मुक्ती भेटावा म्हणून, बरोबर ना. पण त्याच मुलीला मनात तर होती, पण पहिल्या झटक्यात नापास केली. आता दिवस चागे खेळी आमच्या. ऐका, तुका म्हणे मुक्ती बघिनी नो बघी, आता दिवस चागे खेळी मेळी. पहिल्या झटक्यात मुक्ती नावाची मुलगी नापास केली. बाबा निस्ती नापास केली नाही, देवा ऐके ही विनंती, मज नको ही मुक्ती. मुक्ती नावाची मुलगी बायको नको. मनात तर कोण होती? मुक्तीच होती, पण पहिल्या झटक्यात नापास केलं. ऐका, ज्ञानोबा काय म्हणले, तिला नापास करणं म्हणजे बी तिला भाव देणं झालं. एक काम कर म्हणजे, नेमकं आम्ही काय करा? अभंगाचं देवाची हे द्वारी उभाक्षण भगितेने मुक्तीच्या साथ गेल्या. आगळक तुम्ही सगळेजण कीर्तन ऐकायले, पण सगळ्याला माझं बोलणं समजायले ना. कारण 50% बाया दुसरं चरण म्हणताना एकमेकीला खुनवाल्यात माय मागात तो आता दिसायला. इमानदारीनं खरं सांगा, मी सगळ्याकडे लक्ष देत असतो. शांता काकू बोलले का नाही तू? इकडं बघा, इकडं ऐका. अहो ना मागाच आपलं अवगुणच तसं मागाच कशाला जापून ठेवायचं? तू बघा म्हणले अवगुणाची हाती आई अवघीचं फजिती. आपलं बोलणं तोत्र तर मागाच उघडं पाडलं पाहिजे. कधी कधी अवगुण झाकून ठेवलं की फजित होती, कधी कधी परिसर बदलला की भाषा बदलते. एकदा सुधीर तात्यान मी तिकडे नांदेडच्या खाली कत्तेला होतो. बघ ऐका, आम्ही कत्तेला गेलो तर बैठकीमध्ये बसलो. 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि मला म्हणले, बाबा तुम्ही कधी आल्या? मी म्हणलं मी आताच आल्या. मला वाटलं मी धोत्राच्या जागेवर बायकोची साडी तर गुंडाळून आलो. म्हणले घाबरू नका, आमची भाषा तशी. मी म्हणलं तो झालं खरं, पण मी झालो ना पातळ. ऐका, कधी कधी परिसर बदलला की भाषा बदलते. आणि त्यातली त्यात आपलं बोलणं कसं बाबा, तोत्र अवगुण झाकून ठेवलं की फजिती होती. काय झालं, आमच्या गावामध्ये एक तोत्री पोरगी होती. कोणावानी?
मायावानी पोरीचं लग्न जमणं केलं. पोरीची माय म्हणली बाळे तू किती दिवस झालं लग्न जमणं काय होण्याचं का बैठकीत गेल्या बस. बाळी म्हणली आई तिथं घेऊ मी तोंड घेत नाही म्हणले दप्ती पत बत्ती. तिला माहित नव्हतं ते कुणाला का पिंट्यात होत काय कोणावानी मायावानी. तिकडं पिंट्याचा बाप सांगू सांगू ब्याचा. बाळ्या तू किती दिवस झालं लग्न जमणं काय होण्याचं का बैठकीत गेल्या बस. बाळ्या म्हणलं आई तिथं घेऊ मी तोंड घेत नाही म्हणले दप्ती पत बत्ती. गेलं पोरग बघायला मागा ते. पोरग गेलं पोरगी बघितली पास केली सगळं काय झालं. पण जाता जाता मुलीच्या बापाला पोरग म्हणलं पप्पा मला एकदा डबल तिला बघायचं. पुन्हा डबल बोलवलं. बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. योगानं मुलाच्या इथं बसला किडू आणि ते पोरीनं बघितला. पोरगी म्हणते तिडा 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 तिडा. शेजारी मैत्री नव्हती म्हणली गबस ना तो बाप लाकडानं सांगते तिला कशाची दम निघाली. तिडा तिडा गबस तिडा तिडा. तिला दमत निघणं ती मोठ्यानं म्हणली तिडा तिडा तिडा. पोरग म्हणत तुतय तुतय तुतय. सगळा स्वयंकीचा पचकाच बाबा. तसं आपल्या कीर्तनाचं काम व्हायचं मी सांगायचो का नाही ऐकायला यायचं. ऐका अवगुण झाकून ठेवलं की काय होते बाबा फजिती होत असते. पण ऐका अवगुण झाकून ठेवायचं नाही. ज्ञानोबा काय म्हणले जाक लाव लगा लाव मोठी घी. नेमकं काय कर देवाची द्वारी वाक्षण भरी. ज्ञानोबा काय म्हणले देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा आहे बाबा. पण ऐका मला 4 मुद्दे घ्यायचे. देव कोणता द्वार कोणता उभा आणि क्षण. पहिला मुद्दा घ्यायचा नेमका देव कोण. सध्याच्या काळामध्ये दगड घ्यायचा. शेंदगी हेंदगी दैवते कोण पूजिती भूते केते. त्या दगडाला शेंदूर लावून मागा त्याला काय म्हणतो आपण बाबा देव म्हणतो. ज्ञानोबा काय म्हणले तशा देवाच्या नादी लागू नका. अशा देवाच्या नादी लागा बाबा. पांडुरंग कांते दिव्य तेज झळक. ऐका दादा देवाचं ते झळकलं पाहिजे. अशा पांडुरंगाच्या दारात उभारायचं. नुसतं देवाचं ते झळकून उपयोग नाही. देवाच्या मनात आलं तर सामान्य माणसाला सुद्धा दादा देवाचं तेच देता आलं पाहिजे. काही लोक म्हणते बाबा आमच्या गावचा सावकार एवढा पैशावाला आहे त्याच्या वाणी पैसा अख्ख्या गावात कोणाकडे नाही. बघा ना. पण या कांद्या गरीबाचं लेकरू दवाखान्यात ऍडमिट असलं 1 रुपया सुद्धा देईन. पैसा काय कामाचा आहे का. अजिबात कामाचा नाही. तसं देवाचं तेज असून उपयोग नाही. देवाच्या मनात आलं तर सामान्य माणसाला सुद्धा तेज देता आलं पाहिजे. किती वेळ उभारायला सांगितलं एक क्षण. देवाच्या द्वारात उभारायचं. द्वार म्हणजे काय भगवान परमात्म्याची नजर पडणं आणि आगड मधला तात्या दिसणं संगत झालं पाहिजे. ऐका एक क्षण उभारायला सांगितलं. तुम्ही म्हणता मुकुंद बाबा आम्ही पंढरपूरला देवाच्या द्वारामध्ये 20-20 घंटे उभा असतो. मला मान्य आहे ना. पण तिकून गावाकडे फोन पप्प्या खाल्ला करचा का पुष्यातला का वागला करचा फुटला का. सगळं मन कुठे आपलं बाबा गावामध्ये. एक क्षण उभागा तनु मनुजीवे चरणाशी लागावे सगळं करावे दास्य सकळ. परिणाम तिने मुक्तीचारी साधलेल्या. ज्ञानोबा काय म्हणले 4 मुली आहेत. कोणत्या कोणत्या. सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. सध्याच्या काळात एक भेटणं पण 4 भेटत्यात. कवा देवाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर. निस्त्या 4 मुक्त्या भेटत नाहीत बाबा. 4 मुक्त्या सोबत बायका तर भेटायल्यात पण चांगल्या पद्धतीचा हुंडा सुद्धा भेटतो. लोक म्हणतात हुंडे बंद झाले हुंडे बंद झाले हुंडे बंद झाले. कोणाचे फाट्याहून झुलत या नाग्याचे. चांगल्या नवरदेवाला आज बी काय मापावा लागतो. महाराज म्हणले तसंच आहे. या 4 मुली आहेत आणि जन कोणी भक्ती केली सलोकता नावाची मुक्ती बायको केली त्याचा हुंडा तेने वैकुंठ भुवनी गगा केले. ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण मनी ऐका तेने वैकुंठ भुवनी काय केले भग केले. कोणी केले जन भक्ती केली सलोकता नावाची मुक्ती बायको केली. तेने वैकुंठ भुवनी काय केले घर केले. आता खरं सांगा वैकुंठात घर बांधणं सोपं आहे का अवघड आहे. ओ तात्या सोपं आहे का अवघड आहे. अवघड आहे. याच मृत्यू लोकांवर आयुष्यभर काम केलं तरी मागास बांधकाम करता येते का. अजिबात नाही. बांधले तरी इकून तिकून 2 खोल्या बांधित तरी खिडक्याला चवाळी गुंडाळी. अर्धवट बांधकाम अर्धवट. पण वैकुंठामध्ये VIP बांधकाम पाहिजे असल भक्ती करायची आणि सलोकता नावाची मुक्ती बायको करायची. परिणाम तेने वैकुंठ भुवनी केले. दुसरी मुक्ती सांगितली बाबा समीपता. ज्ञानोबा काय म्हणले भक्ती केली समीपता नावाची मुक्ती बायको होती. पण समीपता मुक्ती बायको भेटली पण तिचा हुंडा काय लक्ष्मी वल्लभ तया
टाळी वाजवा वाजवा वाजवा. टाळी कशामुळे बाबा त्याने उलट्याला सोयीचं केलं. उलट्याला सोयीचं केलं. लोक गात्यातलं प्रमाण करतील. काय लोक म्हणतील मला गाता पाठे, काय म्हणतील मला गीता पाठे, काय म्हणतील मला ज्ञानेश्वरी पाठे. पण चांगल्याला हरिपाठ ग्रंथ पाठ नाही. का म्हणून भास्कर बाबा हरिपाठाचे गणित आहे. 3 कडवे बरोबर म्हणतोय पण ज्ञानदेव म्हणे आणि बाजूला काय होतंय काय नाही मिळत लागत नाही बरोबर ना. पण त्याच्यातलं उलट्याला सोयीचं लक्ष्मी वल्लभ याजवळी ज्ञानोबागा म्हणले भक्ती केली की समीपता मुक्ती बायको होती. ऐका आणि लक्ष्मी वल्लभ याजवळी रात्रंदिवस माणसाकडे काय टिकतो बाबा? पैसा टिकतो. पैसा कोणाकडे जात नाही बाबा. पैसा पैशावाल्यापाशी जात असतो. सोप्या भाषेत बोलायचं झालं मुदलापाशी व्याज आणि व्याजापाशी चक्री. सावकाराची भाषा आहे बरोबर आहे ना. पैसा पैशापाशी जातो. पैसा पैशापाशी कसा जातो तुम्हाला सांग का? आमच्या गावामध्ये भास्कर बाबा 60 एकरवाली शांताबाई आहे. किती एकरवाली? 60 एकरवाली. आणि त्या शांताबाईकडे 30 लाखाची इनोवा क्रिटा गाडी आहे. किती लाखाची? 30 लाखाची गाडी. पण त्या शांताबाईनं लॉटरी लावली. काय लावली? लॉटरी लावली की डबल तिला 30 लाखाची इनोवा गाडी लागली. म्या म्हणलं आपण बी लॉटरी लावा. तो कॅश शिफ्ट मध्ये फेकायचं. लागली इनोवा. म्या लॉटरी लावली. मला गाडी नाही लागली, शेगडी लागली. बसा हिवाळ्यात तापत. बघा तिला पहिलीच गाडी सगळं पुन्हा दुसरी गाडी. पैसा पैशापाशी जातो. जरी पैसा पैशापाशी गेला पैसा पचवायला सुद्धा काय लागते बाबा? ताकद लागते. आमच्या गावच्या शांताबाईला 10 लाखाची लॉटरी लागली. भास्कर बाबा किती बाबाची? 10 लाखाची लॉटरी लागली. पण लॉटरीवालं म्हणलं आपण जर म्हातारीला डायरेक्ट सांगितलं म्हातारी काय होईल बाबा? अटॅक येऊन बघन. आपण एक महाराज बघून महाराजाच्या हाताने बघू सांगू महाराज सुधीर महाराजासारखा महाराज बघितला तिनं गेला म्हणे बाबा त्या म्हातारीला 10 लाखाची लॉटरी लागली. आता तू तुझ्या भाषेत समजून सांग. महाराज गेले म्हणलं काकू तुला जर 10 लाखाची लॉटरी लागली तू काय करशील? ती म्हणली माय महाराज अशा दुष्काळात मला जर 10 लाखाची लॉटरी लागली ना त्याचे 5 लाख तुला देते. महाराजच मेलो. पैसे पचवायला सुद्धा काय लागते बाबा? ताकद लागते. जरी पैसा पैशापाशी गेला ना बाबा पैसे पचवायला सुद्धा काय लागते बाबा? ताकद लागते. पैसा पैशापाशी जात असतो. मंच बोलत नाही. धनवंता घरी धनवंता घरी धनाची धनाची पैसा पैशापाशी जात नाही बाबा. निसता जातून तिथं चाकरी करत असतो. पैसा कोणाकडे टिकत नाही. मी कशा बोलतोय? समीपता मुक्तीजन बायको केली का त्याच्याकडे पैसा टिकत असतो बाबा. पैसा कोणाकडे टिकत नाही. आपण खेड्यातलेच म्हणून मोकळं बोलतो. काही लोक दोघं नवरा बायको सुद्धा लोकांच्या इथं गोजानं कामाला जाते. खेड्यात बघतो ना आपण दोघं नवरा बायको लोकांच्या इथं गोजानं कामाला जाते. पण 30 शिला सकाळी झोपेतून उठली वाटी घेते शेजारणीकडे जाते. काकू मला 2 चमचे साखर उसने देते का? कामाला तर दम नाही आणि घरामध्ये साखरेपतीचा पत्ता नाही. कस काय? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्ती करायला चुकले म्हणून या जन्मात पैशाला मुकले. काही लोक अजिबात काम करत नाहीत. कडक कपडे, एसीची कॅबिन, काचाची कॅबिन, फिरती खुर्ची, हातामध्ये पुण्यनगरी पेपर. काम तर अजिबात नाही. पण सांजच्या पारी 6 वाजले सगळे नोकर येतात. मालक आजची कमाई एवढी झाली. मालक आजची कमाई एवढी झाली. मालक आजची कमाई एवढी झाली. काम तर केलं नाही आणि पैसा तर आला. कस काय? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्ती केली. समीपता नावाची मुक्ती बायको केली म्हणून लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. पैसा कोणाकडे जात नाही बाबा. पैसा पैशापाशी जात असतो. एका कीर्तनात मी असं सांगितलं पैसा पैशापाशी जातो. एका लहान पोरानं ऐकलं. हातात रुपया घेतला मंदिरात गेलं दानपेटीच्या असा रुपया धरला. वाक्य कोणतं ऐकलं होतं बोला? पैसा पैशापाशी जातो. त्याला वाटलं रुपये पैसे दानपेटीतले पैसे येते. 1 घंटा उभा राहिलं, 2 घंटे उभा राहिलं, 3 घंटे उभा राहिलं. पैसे तर आले नाही. बोटाला घाम आला होता ते रुपये दानपेटी. एवढी आशा बेकार रे बाबा. पण पैसा टिकावा वाटत असल भक्ती करा. समीपता नावाची मुक्ती बायको करा. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आता 3री मुलगी सांगितली बाबा स्वरूपता. ज्ञानोबा काय म्हणले? भक्ती करायची आणि स्वरूपता मुक्ती प्राप्त करायची. हुंडा
चतुर्भुजन्नगा होऊन चतुर्भुज नग होऊन ठेले. ज्ञानोबा काय म्हणले चतुर्भुज म्हणजे कोण बाबा? विठ्ठलचा पांडुरंग परमात्मा. नग म्हणजे तुम्ही आम्ही. देवाचं रूप प्राप्त करणं म्हणजे स्वरूपाता मुक्ती बायको करणं. आता 3 झाल्या. पहिलीचा हुंडा काय आला बोला? आव तुम्ही म्हणता तुला कशाला बोलिलंय? ऐका. पहिला हुंडा वैकुंठात घर. दुसरा हुंडा रात्रंदिवस पैसा. तिसरा हुंडा देवाचं रूप. आणि चौथी मुलगी आहे सायुज्यता. ती बायको करणं आणि देव होऊन ठेवणं. एक हरी आत्मा जीव शिव समा. एक हरी आत्मा जीव शिव समा. काय काय गावाला अशी सवय असते भास्कर बाबा? बाई मोठ्याची कागाची नुस तोडीला न्यायची. ज्याला कळाल त्याला कळाल बरं का. कीर्तन काय मोठा आणायचं आणि बाकीचं काहीच नियोजन करायचं नाही. तुमचं काम कसं माहिती का? बाई लहानच करायची पण थाटा माटा ठेवायची. हा गोड नियोजन मागाच. कीर्तन गंगायला सगळ्याची साथ लागते हो. कीर्तन काय किती मोठा याला किंमत नाही. तुमची कला काय किती गुणवान आहेत याला किंमत आहे. कीर्तन कधी गंगत असतंय? कीर्तनकार धोरणात पाहिजे, सांगणारा धोरणात पाहिजे, ऐकणारे धोरणात पाहिजेत, वाजिनागा धोरणात पाहिजे, म्हणणारे धोरणात पाहिजेत आणि सिस्टीमवाला धोरणात पाहिजे. एवढे धोरणात असले कीर्तन रंगते. बरोबर आहे ना? जेवण्याची मजा कधी? गावरान गाईचं दूध असावा, बाजऱ्याची भाकर असावा आणि तोंडी लावायला तवा जेवण्याची मजा. प्रवासाचा आनंद कधी? गाडी चांगली असावा, रस्ता चांगला असावा, प्रवासी चांगले असावा आणि ड्रायव्हरनं भिंगरी पेलेली असावी. नाही दादा, ड्रायव्हर बी कसा पाहिजे? महाराज असा धोरणात पाहिजे. कीर्तन गंगायला सुद्धा भास्कर बाबा 3 गोष्टीची फोडणी द्यावी लागते. बरोबर आहे ना? महिला मंडळ घरी जर भाजी चांगली करायची म्हणलं फोडणी 3 गोष्टीची चांगली द्यावी लागते. कशा कशाची? तेलाची, मवऱ्याची, जिऱ्याची फोडणी चांगली द्यावी लागते. एकदा फोडणी चांगली बसली भाजी काय होती बाबा? चांगली. आणि फोडणी करपली डबा बघ मसाला चव नाही कशाला. सगळं इचकते महाराज. पहिल्या चपात्या फुगायच्या, पहिल्या चपात्या फुगायच्या. आता करणारी फुगत कामून फुगतीन, कामून नाही मिळत नाही महाराज. उभारी काम झाले महाराज. ऐका मला सांगायचं काय? 3 गोष्टीची फोडणी. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने मग जेवण्याची मजा आहे बाबा. ऐका मी बाजूला गेलो कुठून किती गोड प्रमाण म्हणलं महाराजानं. महाराज म्हणले ऐका. एक हरी आत्मा जीव शिव समा आणि वाया तू दुर्गमन गाली मन. सायुज्यता मुक्ती प्राप्त करणं आणि देव होऊन राहणं. आता या 4 मुली बायका भेटायल्यात. चांगल्या पद्धतीचा हुंडा भेटायला कधी? देवाच्या दारात उभा राहिल्याच्या नंतर. बघा मुक्तीसाठी देवाच्या दारात उभा राहणं म्हणजे देवाच्या पुढं पुढं करणे का नाही बाबा? खोटे करे. बरोबर आहे ना? आजकाल बी लग्न करायचं म्हणल्यावर पोरीच्या मायबापाच्या पुढे पुढे करावं लागतं दाजी. बरोबर आहे ना?
पोगाचा बाप म्हणते जे आगी ते म्हणते पुढच्या घरी मला यंदा कागायचं नाही बाबा उभागी काम झाले भास्कर बाबा एका जागा मी कीर्तनाला गेलो आणि बैठकीत बसलो तिथलची शांता काकू माझ्याकडे आली आणि मला म्हणली मुक्को मी म्हणलं बोल ना काकू म्हणे वागा आमच्या बबीला एखादा ठापा ठेपा बघ ना म्हणलं बघतो पण कसा पाहिजे म्हणे काय नाही 4-2 एक गाणं असावा सरकारी नोकरी असावा आणि पोगाला माय बाप नसावा मी म्हणलं तसा ठेपा माझ्याकडे आहे पण मुलगा म्हणते मुलगी दिसायला सुंदर असावा घरचं काम चांगलं करावा आणि पोरीला माय बाप नसावा म्हणली माय आम्ही काय फुकून घ्यावा का म्हणलं ते न मसनात जावा का ही पितग अपेक्षा मागाज आजकाल मुलीचे माय बाप म्हणतात रान तर पाहिजे आणि मै बाबी शेतात गेली नाही पाहिजे मग रान कशाला पाहिजे तुम्हाला फक्त मुलीच आहेत का तुमची तर लय हाऊस आहे माया येणाऱ्या सुनेनं माय शेतामध्ये काम करावं मला घरी बसून द्यावं बरोबर ना आणि आपली बबी थाटामाटात पण शेतकऱ्याचं गणित फुकायले लोक शेतकऱ्याला पोळी का देणं तुम्हाला सांगतो शेतकऱ्या एवढा श्रीमंत माणूस कोणीच नाही पण ऐका शेतकऱ्याचं गणित फुकायले सुधीर महाराज काय उन्हाळ्यात सगळे लग्नच खात पिकायला शेतीकडे ध्यानच देईन ते आणि मग ते कसं मालच झाला नाही बाबा बरोबर आहे ना ऐका महाराज म्हणले शेतीमध्ये लय पीक आहे पण सध्याचे पोरं निस्ते बोंबलत फिरायलेत कडक कपडे घालायलेत मया बापाकड 50 एकर आहे मया बापाकड 50 एकर आहे मया बापाकड 50 एकर आहे भास्कर बाबा तुकाराम महाराज म्हणले तुझ्या बापाकडे 50 एकर आहे पण ते बिनकामी पीक देत नाही मिराशीचे मुलं शेत नाही देत पीक उगेते उगनव माय निवडावे तन निवडावे तन पण कशी करावं लागते बाबा निवडावे तण आणि शेती करावी तण महाराज म्हणले तण निवडावं लागते तण म्हणजे काय गवत इकडे ध्यान द्या ऐका गवत गवताची काडी काय करावं लागते बाबा काय करावं लागते अशी बाजूला करावं लागते आपल्या याडा करायला गेलं की गुडघ्यात काला कांगठ्यात दिसायला कसं पीक देईन मागात ती महाराज म्हणले शेतीवाणी उद्धार कोणी नाही एका बिजा केला ना असं मग भोगिले कणीस चला मी बाजूला गेलो कुठून या 4 मुली बायका भेटायल्यात पण देवाच्या पुढे केल्याच्या नंतर हे कळालं नाथ बाबा म्हणले पोरीच्या मायबापाच्या पुढे करू नको असं कर्तृत्व कर असं कर्तृत्व कर पोरीचा बाप घरी आला पाहिजे मला पाहिजे दादा आमची लेख पदरात घ्या भास्कर मागाज इतकं पण नाथ बाबा थांबले नाही नाथ बाबा म्हणले असं कर्तृत्व कर पोरीचा बाप नाही पोरीच म्हणली पाहिजे पप्पा त्याला तर तेच पिंट्या नाथ बाबाचं प्रमाण आहे आपल्याकडे मुक्ती नावाची पोरगी लग्न करायला तयार आहे जसा तुम्ही मला आज हार नव्हता का घालायला तसा हार आहे तिच्या गळ्यात चौकात उभा ती फक्त नवरदेव चांगला बघायची गळ्यात माळ असावा कपाळाला गोपीचंदन टिळा असावा आणि रात्र दिवस भजन करणारा नवरदेव पाहिजे मुक्ती नावाची मुलगी लग्न करायला तयार आहे पण नवरदेव चांगला मुक्ती नावाची मुलगी लग्न करायला तयार आहे पण महिना बघत नाही काय नाही भास्कर बाबा पहिले लोक म्हणतात पुसात लग्न नसुनी पहिले लोक म्हणतात पुसात लग्न नसुनी लॉकडाऊन मध्ये उसात झाले पल 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 पोलीस आले नवरदेव एकीकडे नवरी एकीकडे विठाला ऐका मुक्ती नावाची पोरगी लग्न करायला तयार आहे तिला जर नवरदेव चांगला दिसला अय पिंट्या थांब मला तुझ्या सोबत लग्न करायचंय मुक्ती सायुजता पाठी लागे मुक्ती सायुजता पाठी लागे सायुजता पाठी लागे एका जनार्दनी हरियागी म्हणता मुक्ती सायुजता पाठी लागे एका जनार्दनी हरियागी म्हणता मुक्ती सायुजता पाठी लागे वाह एका जनार्दनी हरियागी म्हणता मुक्ती सायुजता पाठी लागे मुक्ती सायुजता पाठी लागे मुक्ती सायुजता पाठी लागे
पाठी लागे. नाथ बाबा म्हणले कर्तृत्व जर चांगलं असेल ना बाबा, माग लागायची गरज नाही, स्वतः मुलगी माग लागत ती मुक्ती सायुज्यता पाठी लागे. पण कधी कर्तृत्व चांगलं पाहिजे. कोणतं? एका जनार्दनी हरी हरी म्हणता. ज्ञानोबा नाथ बाबा म्हणले हरी नावाचं भजन केलं, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. एक काळाला ज्ञानोबा म्हणले एक काम कर, हरी नावाचं भजन कर, मुक्ती सुद्धा भेटती आणि पुण्य सुद्धा भेटत आहे. अभंगाचं दुसरं हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे पुण्याची गणना कोण हरी, पुण्याची गणना कोण हरी, पुण्याची वा टाळे एकदा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आज मला चाली सुद्धा चांगल्या ऐकायला भेटायला बरं का बाबा. नाही तर चाली लई चालीच्या निघाल्या. कुठून चाली आणि ते मिळत लागना. एक जणांनी इना घेतला, पाठीला आवाज द्या थोडा. एक जणांनी इना घेतला आणि चाल लावली. तू का म्हणे माझे याची जागा चुक, त्यामुळे तुका वस मधला चालला का नांदेडला चालला, काही चाली मागात. एक जण तर काल्याच्या कीर्तनात प्रमाण म्हणते, वाकून टाक सडा ग बाई बाई, वाकून टाक सडा. म्या म्हणलं तू पड मी टाकतो सडा. काही गाणी पितक निघाले, चाली पितक. चाली पितका म्हणून निघाल्या बाबा, गाणी पितक निघाले म्हणून. काय काय गाणी, अंडगाट गा नाक मुका नाक मुका नाक मुका नाक मुका नाक मुका नाक. आता या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ करून ही पितक गाणी निघाली बाबा. बघ गाणे कसे नको द्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. जसे गाणे निघाले तसे गौडने निघल्यात. भास्कर बाबा निघल्या का नाही आमच्या इकडचं सांगतो बरं का. एका जागेवर कीर्तनाला गेलो, गावाच्या बाई गेलो, जागा सुरू झाला. कार्यकर्ता आला म्हणा, बाई अभंग फिभंग सगळे कॅन्सर मला निस्त्या गवळण झाल्या पाहिजे. केली ना गवळण सुरू. यमुनेचं पाणी कशाला डवळीलं, नंदाच्या कानाला काग कवळीलं, नंदाच्या कानाला काग कवळीलं, नंदाच्या कानाला. आपल्या तिघायला मिळ लागायचा ना, पुन्हा लय अवघड खेळ आहे मागाचा. एका जागा अशीच वाजनागी होती. मी म्हटलं सुटला माझा पदक बाय मी नव्हते भानात, येडोबाईचं वाघ माझ्या असं म्हणलं भास्कर बाबाने एका काकूच्या अंगातला. आहा आता
हाताच्या झटक्यानं तुझं तिचं मंगळसूत्र मग म्हणते एक म्हणे इकडे एक म्हणे तिकडे म्हणा दांडक काढ कोणाच्या अंगात कुठे येईल काय सांगता येत नाही. एकदा मी एसटीने कीर्तनाला निघालो, सोनपेठकडे कीर्तन होतं. सोनपेठ मध्ये गेलो, एक काकू माझ्या शेजा घेऊन बसल्या. कंडक्टर तिकीट काढायला उठला आणि काकूच्या अंगातलं कंडक्टर जवळ आला, मला तिकीट तिकीट कंडक्टर म्हणला तिकीट तिचा अंगातलं सगळं कंडक्टर चॅप्टर म्हटला आहा नुहा होय मला कोणाच्या अंगात कुठे येईल काय सांगता येत नाही. विडाला जरा मी बाजूला गेलो, कुठून नंदाच्या कानाला कशाला कवळेल. आता खरं सांगा, जगाच्या मालकाला कोणी कवळेल का बाबा? इतक्या बिगपची बसन पुन्हा एक गवळण काढली, बासरी वाजली, राधा थांबली तिच्या गागडोई बघ, राधे जगा जपून पाणी बघ, राधे जगा जपून पाणी बघ. आता खरं सांगा, राधा पाणी चॅपच्याव जाईन का बाबा? ग्रामपंचायत सदस्याची बायको चौकटवाला नेणं. आणि काय काय लोक म्हणतात राधे चल मग या गावाला जाऊ. आता गादा एवढी मोकळी का तुझ्या संग कुठं फिरायला सका काम काही गवळणी म्हणे तू आपल्या ही पित गवडे का म्हणून गाणी पित. काय काय गाणी गोड आहेत बाबा, काय काय गाणी पैसा शिकवणार आहेत, काय काय गाणी असेत नाद लावून सोडतील. गणपती सीजनात ते गाणं निघलं होतं. कोणतं गाणं होतं दिदे, कोणतं होतं भया? वा वा वा, आणला का गणपती? ऐका किती कोण गाणं होतं. आमच्या पप्पान गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकुमुकू बघतोय चांगला, टुकुमुकू बघतोय चांगला, आमच्या पप्पान गणपती आणला, आमच्या पप्पान गणपती. किती कोण गाणं ऐका. आमच्या गावचा 80 वर्षाचा 80 गाव तात्या. किती वर्षाचा? 80 वर्षाचा 80 गाम तात्या. मी दर्शनाला गेलो आणि दर्शनाहून वापस येऊ लागलो. येता येता 80 गाम तात्या पुढून आला आणि त्याला कुठून उक्याली मिळत नाही, चलता चलताच कगला शंकर आणि पार्वती म्हणत का गोळ्या संपल्या का काय? कोणी नादी लागलो होतं बाबा त्या गाण्यानं, कोणी बी काय काय गाणे नाद लावून सोडतात. आणि एक गाणे बाबा ऐका, काय काय गाणे पैसा शिकवून आहेत, प्रेम शिकवून आहेत. पूर्वी आपल्या खेड्यामध्ये वासुदेव यायचे, फक्त एक टाळ वाजवा. पूर्वी आपल्या खेड्यामध्ये वासुदेव यायचे आणि ते वासुदेव म्हणायचे ऐका रे बाबा, वासुदेवाची ऐकावाने, वासुदेवाची ऐकावानी, या जगात नाही राम दाम करे काम वेड्या, दाम करे काम, दाम करे काम वेड्या, दाम करे काम. पैशाची जादू लय बागी, तान्या पोराला त्याची हवा, पैशाची जादू लय बागी, तान्या पोराला त्याची हवा. या पैशासाठी सारी माणसा, पैशासाठी सारी माणसं झाले गुलाम, काम कमी काम वेड्या, काम कमी काम, काम कमी काम वेड्या, किती गोड कविता, नाच होणं. लेखकाला सुद्धा पैशाची हवंय. एखाद्या मुलाला म्हणायचं दुकानावर जाय, ते अजिबात जात नाही. खिशात हात घालायचा, 10ची नोट बिट काढायची, बिग दुकानात पडायचंय. पैशाची जादू लय भारी, तान्या बोगाला त्याची हवं. त्याच नाही पैशासाठी सारी माणस. आता मी इतक्याला मुनीत आलो, कशासाठी आलो? कोण म्हणलं पैशासाठी काम आहे. किती गोड झाली. मी बाजूला गेलो, कुठून हरी मुख्य म्हणा, हरी मुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण कवी. पण लोक आगताचा अनर्थ करतात. मी गावामध्ये आमच्या गावातला पिकअप काढलं, आळंदीला सप्ताह केला. आळंदीला सप्ताह केला बाबा, काल्याचं कीर्तन झालं. आमच्या गावची शांता काकू माझ्याकडे आली, मला म्हणते मुक्कू, मी म्हणलं बोललं काकू, म्हणे वागा मी आळंदीला लई वेळेस आले, पण पुण्यात कधी फिरायला गेले नाही. मी म्हणलं काय? म्हणले चल ना पुण्यात फिरायला. म्हणलं चल. गेलो पुण्यात. शांतानं मोठीची मोठी बिल्डिंग बघितली. शांता तिच्या शेजारीला म्हणते गयो, बघ ना किती मोठी बिल्डिंग आहे. गया म्हणली मा याच्यानंच म्हणते गय पुण्याची गणना कोण कर. म्हणलं बाई पुणे वेगळं पुण्य वेगळं, तू आगताचा अनर्थ करू नको का माय. ऐक मागाल कोण कुठं काय अर्थ करून सांगता येत नाही. आमच्या गावच्या पोराचा पप्याचा 10वीचा निकाल होता. सुधीर बाबा कितीचा?
निकाल बघायला जावं लागलं. बाप म्हणला पिंट्या कुठे चालला? म्हणला पप्पा मी निकाल बघायला चाललो. बाप म्हणला जाय पण काय दिवा लावलाय मला व्यवस्थित सांग म्हणे. व्यवस्थित सांग म्हणे काय कर? मला देवाच्या भाषेत निकाल सांग. पोरग म्हणलं पप्पा देवाच्या भाषेत निकाल सांग म्हणजे मी काय करू? म्हणे काहीच नाही. तुझा जग एक विषय गेला तो तुकाराम भजन करायचं. तुझे जग 2 विषय गेले तो ज्ञानोबा तुकाराम भजन करायचं. पोरग निकाल बघायला गेलं. निकाल बघून आलं. बाप म्हणला पिंट्या कस काय? पोरग म्हणला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की. पोरग म्हणला पप्पा सगळे तर गेलेच गेले म्हणला पण इतिहास बी गेला. हो ना कोण कुठं कोणती भाषा वापरेल काय सांगता येत नाही. काय काय लोकांना भाषा जमत नाही तर वर पडायचा प्रयत्न. मी एकदा एसटीनं कीर्तनाला जाऊ लागलो. माझ्या पुढच्या सीटवर एक इंग्लिश बाई एक मराठी बाई बसल्या. आम्ही 3 जण अंबाजोगाईमध्ये संगच उतरलो. पण उतरल्या मराठी बाई पडली खड्यात. कुठं? खड्यात. ते बघितलं इंग्लिश बाईनं. इंग्लिश बाई म्हणली ओ माय गॉड. मराठी बाई म्हणली तो बाप गॉड ती माय गॉड पण मला खड्याच्या बाहेर काढ. बाकीच्याहून काही घेणं नाही मला. ऐका अर्थाचा अनर्थ करू नका. हरी नावाचं भजन करा. भास्कर बाबा का करायचं? ज्ञानोबा काय म्हणले अमावस्याची रात्र असावा, काळा कुठं अंधार असावा, रात्रीचे 2:15 वाजलेले असावा आणि एकटा सकाराम तात्या गावाच्या दाग्यावर असावा. संध्याकाळी काय म्हणते तुमच्याकडे दागेच म्हणतात ना त्याला भिजवीन. ऐका अमावस्याची रात्र, काळा कुठं अंधार, रात्रीचे 2:15 एकटा सकाराम तात्या गावाच्या दाग्यावर आणि तितक्यामध्ये सकाराम तात्याच्या पुढे येऊन भूत बसावा. भूत जग बसले. भूताला बघून सकाराम तात्यानं थोडं सुद्धा पळायचं नाही. जागची जागेवर हरी नावाचं भजन करायचं. सकाराम तात्याला बघून भूत पळत येत. पळे भूत बाधा ब्याण्यात हरी उच्चारणी मंत्र पयागाद, हरी उच्चारणी मंत्र पयागाद, हरी उच्चारणी मंत्र पयागाद, हरी उच्चारणी मंत्र पयागाद. ऐका पळे भूत बाधा भेण्यात येते. कोण्या भजनानं? हरी उच्चारणी मंत्र पयागाद पळे भूत बाधा भेण्यात येते. म्हणून हरी नावाचं भजन करा. हरी नावाच्या भजनाचा अनेक फायदा सांगतो बाबा. ऐका आजकाल लेकर संसारात जाताना पुटकून चालले. एखाद्याला म्हणलं लग्न करायचं का? ते म्हणते हो करायचंय ना. कुठेचा ठेपाय सांगा म्हणते बायोडाटा दाखवा. लगेच पोरगी बघायला जाते. लग्न करायला 2 टांगात तयार होते. पण संसारात गुंतलेलं लेकरू भास्कर बाबा इकडं आणायचं म्हणलं की असं वडीत आणावं लागते. उदाहरण द्यायचं झालं, दृष्टांत द्यायचं झालं, गाईचं दूध काढायच्या टायमाला वासरू सोडल्यावर गायकडे लवकर जाते का कोट्याकडे लवकर येते? किती टांगात जाते? 2 टांगात. कोट्याकडे आणताना आजकाल तसंच आहे. लेकर संसारात जाताना 2 टांगात चालले. पण तिकडे गुंतलेले लेकर इकडे आणायचे म्हणलं चल हरिपाठाला, चल कीर्तनाला, चल बादनाला, चल भागवताला. असं वडीत 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 आणावं लागले. ज्ञानोबा काय म्हणले त्याला वडीत ताणीत आणायची गरज नाही. संसारात गुतले ना गुतू दिन म्हणले. पण संसारात गुतल्या संसार करता करता त्याला हरी नावाचं भजन कर म्हणा. त्यानं जर हरी नावाचं भजन केलं ना बाबा ते संसाराला असं फिट चिटकलंय तुटून पडतंय. तुटेल दगने प्रपंचात ज्ञानदेव माने हरी जाता पवने तुटेल दगने ज्ञानदेव माने हरी जाप करणे तुटेल दगने प्रपंचाचे. ऐका हरी नावाचं भजन करा. मला स्वर नाही पण लय जोग आहे बरं का. एवढं बीत केलेलं नाही कामा फक्त बघे. ऐका हरी नावाचं भजन करा बाबा. हरी नावाचं. आता या माता माऊली आहेत ना रात्र भजन करतात रात्र. पण त्याच्या भजनाचा एक नियम आहे. रातभर पाकडन काय नाही सापड. कुठून बदना आणतात मिळत लागण. आमच्या गावच्या लॉकडाऊन मध्ये मला कुठं कीर्तन नव्हतं. मलाच नाही सगळेच कीर्तन काय घरी होती. पुढे कीर्तन नव्हतं काय नव्हतं. गेलो आमच्या गावातल्या बायाच्या बदनात. आमच्या गावच्या शांता काकून अभंग सुरू केला. आग आग विठोबा तुझ्यात माझं मन
घेतला मोबाईल लावते तुला ये तुझी गे आठवण लय लय येते ना म्हणून मिस कॉल तुला देते. तू गे देवाचा आई देवन माझा नंबर करी शेव. म्हणलं शांता तू कशाला नंबर शेव करायचा म्हणजे माय मागात मला देवाचं टेटस दिसलं. तिला का पिसाळ्याला कुत्र चावलं का काय म्हणलं बाई देव कोणाचे नंबर शेव करीन. त्या मोबाईलला ते एवढा काल बिघडला बाबा. मला 2-3 दिवसाखाली एक फोन आला. हॅलो कोण बोलतय? मी म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला. हॅलो कोण बोलतय? मी म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा तिसऱ्या दिवशी फोन केला. हॅलो कोण बोलतोय? मी म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. त्यानं फोन कट केला. मी रिपीट लावला. म्हणलं भाऊ तू 3 दिवस झाला मला फोन लावायला. मुकुंद मागाच गात बोलतो म्हणलं की कट करायला. नेमकी तुझी अडचण काय? ते म्हणे काय नाही मुकुंद बाबा नेमके तुळशीचे लग्न झालेत. म्हणला मग लग्न जमलं होतं. हे नंबर तिकडचा होता पण तुम्हालाच लागायला. म्हणलं भाऊ यांचा प्रॉब्लेम कमी जास्त होत असते नंतर लावून बघ. त्यानं फोन कट केला आणि पुन्हा डबल फोन लावला. हॅलो कोण बोलतोय? मी म्हणलं मी संध्या बोलते. ते म्हणला मी 3 दिवस झाला फोन लावायला कोणा मुकुंद मागाचालाच लागायला. म्हणलं अहो नेटवर्क प्रॉब्लेम होता. नेटवर्क प्रॉब्लेम होता. ते म्हणला मग येट गळे का तू तुला तिकून लावायला काय झालं? मी म्हणलं होय मग बॅलन्स संपलं. हो मग बॅलन्स संपलं. पोरग म्हणलं दमदग मी तुला आता रिचार्ज करतो. बाबा त्यानं फोन कट केला. भास्कर बाबा 499 3 महिने अनलिमिटेड पॅक मला केला. आणि पुन्हा 5 मिनिटांना फोन केला. हॅलो कोण बोलतोय? मी म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. ते मला कस का? मी म्हणलं घ्यांचा प्रॉब्लेम. एवढे बावडे लेकर झाले हो बाबा सध्याच्या काळात. अवघड कंडिशन झाली मागाच. अहो ना 5 काम झाले. 5 सुधगा गे पोगा हो. ऐका विठाला ऐका शांताचा अभंग झाला की लगेच गाया काकून सुरू केला. कोरोना जाऊ दे लवकर माझ्या बबड्याचं. ऐका कळलं ना आता पुढचं? ऐका त्या तिचं लगेच भजन सुरू झालं. कोरोना जाऊ दे लवकर माझ्या बबड्याचं लगीन होऊ दे ना. ऐका महाराज काय भजन असे 5 येतात. सध्याच्या काळात भास्कर बाबा बबड्याचे लग्न होत नाही. कारण बबडे एवढे बेजाग आहेत. आम्ही कुठं कीर्तनाला गेलं की म्हणते बाबा हाय का ठापा ठेपा. म्हणलं आम्हीच कीर्तन करून जोड लावला तो काय सांगा. 5 काम झाले मागा. तुम्हाला काय सांगावं महाराज. ऐका 5 बदन द्या लग्न जमायला 2-3 दिवसाखाली सुधीर महाराज एका जाग्या मग कीर्तन होतं दुपारचं. बघ कीर्तन ठुना ना ठुलं पण कशा निमित्त ठुलं सांगा ना. ऐका ना बापाचं दुखणं गायलं म्हणून. आता चांगली गोष्ट आहे महाराज. मला आनंद वाटला बघा बापाचं दुखणं गायलं म्हणून कीर्तन ठुलं निमित्त बघितलं. पण तिथं गेलो तर सकाळी फुलदेशी टाकलेला ती कोण हे यजमान आपलं बळच कीर्तन केलं. बाबा बैठकीत जाऊन बसलो. 4-5 कार्यकर्ते त्या गावातले म्हातारे बाबा आले माझ्याकडे आणि 2-4 पोर आले. चहा पेता पेता म्हातारी माणसं म्हणले बाबा आमच्या गावात सप्ताच होईना. मी म्हणलं कसं काय? म्हणजे तरुण पोर अजिबात इंटरेस्ट घेणं. मी म्हणलं ए पोर सप्त्यात इंटरेस्ट घ्या ना. ते म्हणला कशाला घ्यायचा आहे बायकाच भेटणं. म्हणलं आम्हाला काय सप्त्यात इंटरेस्ट घ्यावा मागात. 5 काम झाले सध्याच्या काळात. पण ऐका 5 काम सोडून द्या बाबा. हरी नावाचं भजन करा. हरी नावाचं भजन का करायचं? ज्ञानोबा काय म्हणले तुम्हाला तारून नेणारा हरी जड जीवात तागन हरी. रामकृष्ण नाम सर्वदाच्या हरद. रामकृष्ण नाम सर्वदाच्या हरद. रामकृष्ण नाम सर्वदाच्या हरद. जड जीवात तागन हरी एक. ऐका जड जीवात तागन हरी एक. हरी मागात तागून देतो म्हणून भजन करा. ऐका का करायचं? वावगाचे श्रम व्यक्त जाय. महागात म्हणजे जन्माला आले आणि भजन नाही सगळं वाया का? ऐका बाबा तुमचं कोणतं गाव? बघा तुम्ही आगळचे तर आगळ मध्ये पाहुणे डबल एकदा आगळचे कागळ मध्ये पाहुणे तिथं थांब मुद्द्यावर पडले महागात. ऐका तुम्ही आगळचे का डबल एकदा आगळचे कागळ मध्ये पाहुणे. ते म्हणले तू किती काय कर मी इथलाच आहे. ऐका बघा ऐका तुम्ही आगळचे नाहीत. मी हिशीचा नाही. सुधीर ताता पळशीचे नाहीत. ते सोन्याचे नाहीत. आपण सगळे पाहुणे आहेत. यमाचा पाहुणा राणी होय. आता खरं सांगा आता कुठले आव इकडे आता कुठले डबल आगायचे? ते म्हणले हो दे का आवाज. ऐका आपण सगळे कोणाचे पाहुणे बाबा? यमाचे. कधी ऐका मृत्यू लोकांमध्ये जर आलात आणि हरी नावाचं भजन जर नाही केलं मग महाराज यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विन जन्म नरकाची पै जाना. यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून हरी नावाचं भजन करा. महाराज म्हणले तुम्ही जर हरी नावाचं भजन नाही केलं ना आमचं काय जाणार आहे. येते कोणाचे काय बाग गेले. 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 कोणाचे काय बाग गेले. कोणाचे काय बाग गेले. येते कोणाचे काय बाग गेले. येते कोणाचे काय बाग गेले. येते
कोणाचे काय मागेले येते कोणाचे काय मागेले येते कोणाचे काय मागेले येते कोणाचे काय मागेले येते कोणाचे काय मागेले येते कोणाचे काय मागेले येते कोणाचे काय मागेले ज्याचे त्यांना नाही तर केले ज्याचे त्यांना नाही तर केले येते कोणाचे काय मागेले 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 कोणाचे हे जरी नाही काढलं हे जरी नाही काढलं दुसरं येईल हे जरी नाही इमान जागेनं मला कीर्तनच सोडू वाटणं. तुम्ही म्हणता तू उशीर आला ना आम्हाला सांगायला का आता ऐका मागास किती गोड मागास म्हणे तुम्ही जर भजन नाही केलं येते कोणाचे काय बा गेले ज्याचे त्यांना नाही तर गेले. ऐका एक ना एक दिवस सगळ्याला जायचे बाबा म्हणून हरी नावाचं भजन करा. पिंगळ्यामधून सगळा उपदेश मी पिंगळा म्हणणार होतो बाबा पूर्ण पण ते कशामुळे म्हणला नाही. पिंगळ्याचे स्पेशलिस्ट पुन्हा येणार तुमच्याकडे त्याच्यात मी पिंगळा बाकी ठेवला पुन्हा त्याची हवा झाली पाहिजे ना विठाला ऐका जगोजच पिंगळा म्हणल्या पुन्हा तुम्ही बी आंबट होता. महाराज ऐका ज्ञानोबा काय म्हणले हरी नावाचं काय करा बाबा तुम्ही भजन करा. का करायचं म्हणती जे वाचा तया मोक्ष. पण आजकाल लोक हरी नावाचं भजन करायला तयार नाहीत. एवढे स्वतःला शहाणे समजालेत बाबा भयानक शहाणे समजालेत. लोक म्हणतात महाराज म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही पण म्हाताऱ्या माणसावानी चॅप्टर कोणी नाही. भास्कर बाबा सांगू का एकदा आमच्या गावचा 80 वर्षाचा 80 राम तात्या रेल्वेनं प्रवास करू लागला. सिरूला गेला रेल्वे स्टेशन मध्ये गेला बाबा. गाडी आली रेल्वे मध्ये गेला आणि रेल्वे मध्ये गेला बसला बाबा. एक सीट भेटलं आणि सीटावर झोपी गेला. सीटावर झोपी गेला पण झोपल्याच्या नंतर ऐका बाबा 5 पोरं त्या डब्यामध्ये घुसले. किती जण घुसले 5 जण. 5 पोरं घुसले पण एक जण म्हणला होय ते झोपलेलं मत आपण अडचणीत आणू. दुसरं म्हणलं अडचणीत आणायचं म्हणजे काय करायचं म्हणले काहीच नाही. संकटकालीन आपत्कालीन चेन आपण वडायचे नाव कोणा घालायचं मता घ्या चालतंय म्हणले. पण त्याच्यात पुन्हा एक जण हुशार होता. ते मला येडा झाला काय पोलिसाला तिला कळाला आपण चेन वडली तर लय हानतेन आपल्याला पोलीस स्टेशनला नेते. ते म्हणला तू ताण घेऊ नको आपण किती जण आहेत म्हणला 5 जण. 5 जणाच्या खिशात म्हणला 5,000 रुपये. किती 5 25,000 कसला पोलिस कसला तिथे इकत घेता ते म्हणजे ताणच घेऊ नको. ते मला चालते. एक जण गेलं चेन ओढली आले पोलिस तिथे. चेन कोणी ओढली त्याच्यातले एक जण म्हणलं ते झोपलेले मताग गेले मतागाला उठले ए उठ चेन ओढली का मताग म्हणला हो ओढली चल मला पोलीस स्टेशनला. मताग तांबीस होतं. मताग म्हणला तुला अक्कल आहे का तुला पोलीस कोणी केले म्हणला काय नियम गेम आहे का नाही म्हणला चल डायरेक्टच कसा चेन ओढली पण कामून ओढली ह्याच्या ना आधी म्हणला कामून ओढली. म्हणला तिथं काय लिहिलंय संकटकालीन आपत्कालीन चेन ओढणे माझ्यावर संकट आलं म्हणला काय म्हणला मी नेमकी सोयाबीन इकली म्हणला
आणि 25,000ची सोयाबीन झाली म्हणला. ध्यान देऊन ऐका, किती हजाराची सोयाबीन झाली म्हणला? 25,000ची. पण या 5 पोट्टेनं मग किस्सा हाणला म्हणला. आणि 5,000 रुपये वाटून घेतले. 5,000 रुपये पोलिस गेले. 5 जणांच्या खिशात बघितलं किती पैसे निघले? 5,000 रुपये. पोलिस म्हणले चला आता पोलीस स्टेशनला. त्याच्यातले एक जण म्हणला येतो पण एकदा माता घेतो. माणसाच्या आपल्या बाबा तुम्हाला काय सांगावा. ऐका, कधी म्हाताऱ्या माणसाला कमी समजायचं नाही. मी एकदा एसटीने कीर्तनाला जाऊ लागलो. सेलूच्या बस स्टँडला गेलो. बस स्टँडला गेलो मागाच उभा राहिलो. बस लागली पण मागात नेमकं कॉलेज आणि शाळा सुटली. म्हणलं आता त्या गोलक्यामध्ये दोतगावाल्यानं जाणं म्हणजे अपमान करून घेणं. आपला मागात हातरुमाल काढला, एका सीटवर टाकला. म्हणलं जागा तर फायनल झाली. सगळे मध्ये गेले, आपण मागून जाऊ. सगळेजण आतमध्ये गेले, बसमध्ये बसले. मी मागून गेलो. माझ्या जागेवर म्हातारं बसलं. म्हणलं बाबा उठा. ते म्हणला का म्हणून? मी म्हणलं ते बघा तुमच्या खाली हातरुमाल टाकलाय. म्हणला हातरुमाल टाकला तर तुझी जागा आहे. सकाळपासून एसटी धोतर वाढायला. म्हणला एसटीच मग एवढे म्हातारे माणसं चापटक आहे. आपला चापटकपणा बाजूला सोडा. पंचतो गातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. त्या देवाचं हरी नावाचं भजन करा. तुम्ही म्हणता बाबा आमच्या माग संसार आहे. ज्ञानोबा काय म्हणले संसारात राहून सुद्धा परमार्थ करता. सोनी संसारी जीवे बेगुगारी, 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 सोनी संसारी जीवे ऐका. संसारामध्ये सुधारून बाबा परमार्थ होतो. कसा होतो? 5 मिनिटांमध्ये सांगतो, ध्यान देऊन ऐका. 5 मिनिटांमध्ये. आपण कोणती भागवत कथा ऐकत आहात ना? का रामा कथा आहे? भागवत कथा. श्रीमद भागवत कथेमध्ये शुकाचार्य महाराज ब्रह्मचारी आहेत का विवाहित आहेत? बोला. ब्रह्मचारी आहेत. पण श्रीमद देवी भागवत कथेमध्ये शुकाचार्य महाराजांचं लग्न झालं. कसं झालं? ऐका. व्यास महर्षींचे चिरंजीव होते बाबा. कोण? शुकाचार्य महाराज. ऐका. व्यास महर्षी शुकाजवळ गेले. म्हणले शुका इकडचा बायोडाटा आलता. म्हणले कसं करायचं? शुक महाराज म्हणले बाबा मला लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही, मला फक्त देव प्राप्त करायचं आहे. तसं बोलल्याच्या नंतर महाराज व्यास महर्षी म्हणले बाळा लग्न करून सुद्धा परमार्थ करता येतो, परमार्थ कर. शुक महाराज म्हणले बाबा लग्न करून परमार्थ कोणी केला मला त्याचं नाव सांगा. म्हणले केलाय. कोणी? जनक राजानं. कुठं राहतो? मिथिला नगरीमध्ये. चालतंय म्हणे. मी एकदा जनक राजाला भेटून येतो आणि मग लग्नाचा निर्णय घेतो. चालते म्हणले. शुकाचार्य महाराज मिथिला नगरीच्या दिशेने निघाले बाबा. मुखामध्ये भजन. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाइम होत आला ना आपला बदना, टाइम नाही घालायचा. ऐका. मला एवढं महाराज आज मला वाटलं कारण वादक महाराज भारी तुमचे. ऐका. शुकाचार्य महाराज मिथिला नगरीच्या दिशेने भजन करत करत निघाले. वेळ कमी असल्यामुळे महाराज लगेच मिथिला नगरीमध्ये पोहोचले की द्वारपालानं शुकाचार्य महाराजाला अडवलं. अडवलं आणि विचारलं कोण आहात तुम्ही? म्हणले मी शुक आहे. काय बोलले? मी शब्द ध्यान देऊन ऐका. मी शुक आलो म्हणून तुमच्या राजाला सांगा. द्वारपाल आतमध्ये गेले. जनक राजाला बोलले राजे साहेब कोणतरी आले आणि म्हणतंय मी शुक आलोय म्हणून सांगा. जनक राजा म्हणले डबल जाण त्या माणसाला म्हणा जे तुम्ही सोबत आणले ते टाकून द्या आणि मग आतमध्ये प्रवेश घ्या. आले शुकाचार्य महाराजाला म्हणले जे सोबत आणले ते टाकून द्या. झटकी लेवानी केलं. शुक महाराजाला वेळ कमी असल्यामुळे लवकर कळालं. शुक महाराज म्हणले जा तुमच्या राजाला सांगा शुक आलाय. आतमध्ये प्रवेश दिला. शुकाचार्य महाराज आतमध्ये गेले आणि जनक राजाचं बाबा काय घेतलं? दर्शन घेतलं आणि राजे साहेबाला प्रश्न विचारला. राजे
तुम्ही लग्न करून सुद्धा परमार्थ कसा करता? जनक राजा म्हणले सगळे गाणे वाचतील, सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, पण जरा दम धरा. आमच्या गावचा एक नियम आहे. म्हणले काय नियम आहे? आमच्या इथं जर कोणता अतिथी आला, आम्ही त्याला आमच्या गावामध्ये प्रदक्षिणा करायला लावतो. काय करायला लावतो? प्रदक्षिणा. प्रदक्षिणा करत असताना त्याच्या हातामध्ये आम्ही पगात देतो आणि पगातीमध्ये गच्च भरून पाणी टाकतो. आणि पाणी टाकलं त्याच्या मागे एकच काम, पगातीतला एक थेंबही पाण्याचा खाली पडू द्यायचा नाही. चालतंय म्हणले. पगात घेतली, निघाले भजन करत. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. ऐका, भजन करत 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 निघाले शुकाचार्य महाराज. प्रदक्षिणा केली, पगात ठेवली. जनक राजाला म्हणले बाबा आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जनक राजा म्हणले तुम्ही आमचं गाव बघितलं का? शुकाचार्य म्हणले बाबा आम्ही तुमचं गाव बघितलं नाही. कस काय? आताच तर तुम्ही आमच्या गावामध्ये काय केली? प्रदक्षिणा केली. आणि कस काय गाव बघितलं नाही? ते म्हणले तुमचं गाव बघायला टाइमच भेटला नाही. कस काय? म्हणले माझं पूर्ण लक्ष कुठं होतं बाबा? बघा तिथल्या पाण्यात थेंब खाली पडू द्यायचा नव्हता. महाराज म्हणले तसंच आहे बाबा, संसार रूपी गावातून जायचं पण संसार बघायचा नाही. जसं पगातीत लक्ष तसंच भगवान परमात्म्याच्या भजनात संसारी असावी, आसुनी नसावी, भजन करावी वेळोवेळा. या लटक्या संसारात सुद्धा काय करता येतो बाबा? परमार्थ करता येतो. संसार किती लटका सांगू का? किती मागा संसार एवढा लटकाय, बायकासाठी किती करत यायला काही वाटत नाही. घरी जाऊन म्हणायचं मी असा पकवाद वाजला, ती म्हणते ग बस, तुझ्या सगळ्या थापा मला माहिती, तू किती वाजव, तू सगळं माहिती. बरोबर ना? घरी जाऊन म्हणायचं काय चाली म्हणल्या, ती म्हणते वागा ग बस, तुझ्या सगळ्या चाली मला माहिती. आम्ही बी म्हणायचं काय समाज होता, ती म्हणते तुझे सगळे नखरे मला माहिती, किती समाज असू दे. काही नाही मागाच घेणं देणं बायकाला. हो ना, मी कीर्तनाला निघालो, भास्कर बाबा आमची बायको आवाज द्याला, होय व. मी म्हणलं काय व काय ग तुम्ही वट 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 म्हणलं. ते म्हणले जाता जाता तेवढे भांडे घासा ना. मी म्हणलं येडगळे का काय तू? लग्नाला 6 महिने झालं तसं भांडे घासा भांडे घासा भांडे घासा. मी तो अजिबात ऐकत नसतो. मी आधी धुणं धुनागन मग भांडे घासणार. औन महाराज ऐका, संसार माझं नाही तुमचं सांगायला. ऐका सगळं हिचकाल्याला काय बघ माझा संसार. ऐका आमच्या इथं 2 जण नाव बायको कापूस येचू लागली. कापूस येता येता बायको म्हणली व्हाय वा. ते म्हणला काय बोल. म्हणे आपण एका दिवशी मरतो ना, आहे ना? ते म्हणला हा येते ना योग आल्यावर ताग येग ते पामग जीवा किती आय आहे सोजा गा राजा गंक फकीर जन्माले बाळ त्याची वाटे पाय काळ. पांडू मागा जाऊन होते 9 प्रमाण दिले बायकोला. माय म्हणे मागायचे आपल्याला. हो मागायचे म्हणे. बायको म्हणली व्हाय व आपण मेल्यावर आपल्या सेवेला तिथं कोण राहील? ते मला खरं सांगू का? म्हणले खरं सांगा. आपण जर मेलो तर म्हणला तू काय सांगत नाही पण मग सांगतो. मी जर मेलो ना म्हणला, मी रात्रंदिवस मागाच काय केलं म्हणला? भजन केले रात्रंदिवस. आगळचा सप्ताह झाला की सोन्याचा झाला की पळशीचा केला म्हणला. रात्रंदिवस मी शब्द केलेत म्हणला. मी जर मेलो मया सेवेला गंबा गाणार. म्हणे कोण गाणार? गंबा. बायको म्हणली व्हाय व तुमच्या सेवेला गंबा म्हणल्या, माझ्या सेवेला कोण गाईन सांगा ना. नवगा म्हणला खरं सांगू. म्हणली खरं सांगा. म्हणला तुझ्या सेवेला माकड. बाई 5 मिनिटं ग बसली आणि 5 मिनिटांनी म्हणली काय माय नशिबाला तर खाली माकड वरी माकड. अशा बोलत येतात. असं वाटतं तान तान चातुर्मासाला जावा, चातुर्मासाला वापस येऊत नाही. पण चातुर्मासाला किती पण संसाराचं गणित कसं मागाच तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, याला म्हणायचं संसार. तुम्ही म्हणता मागात लय सटाके हाणायला. कीर्तनकार झालं की त्याच्या मागे 4 काम असतात. कोणते? हेला वाटतं कीर्तनकार तालात असावा, हेला वाटतं कीर्तनकार स्वरात असावा, जे वयस्कर त्याला वाटतं चिंतन असावा, आणि जे तरुण मित्र मंडळी त्याला वाटतं विनोद असावा. 4ही कामाला सांभाळून घेणारा कीर्तनकार. बाई जर स्वयंपाकाला बसल्या त्याच्या मागे 4 कामं. कोणते? काटोटीतली भाकर थापली पाहिजे, तव्यावर टाकलेली पलटली पाहिजे, पुडी लावलेली फिरली पाहिजे, आणि सरपण बायावर लोटण्यात आलं पाहिजे. नाही तर काटोटीतली मोडली, तव्यावरची चिटकली, पुडी लावलेली पेटली, सरपण खुटांबर जळत आणि बाई तंबाखूला लावते. उपयोग का कीर्तन? काय कीर्तन सांगायला लोक झोपा घेतले? तसं नाही. संसारामध्ये सुद्धा गाऊन काय होतो बाबा? परमार्थ होतो. असा परमार्थ केला पांडवाने. परिणाम झाला काय? ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, द्वारकेचा गाणा पांडवा घरी. पांडवानं परमार्थ केला. ज्ञानोबा म्हणते ज्ञानदेव म्हणे एकटे चकलीन न म्हणे व्यासाची या खुणा. व्यास महाराजांना मध्ये स्त्री घेतलं, द्वारकेचा गाणा पांडवा घरी. आता खरं सांगा पांडव गाणा कसा होता? लग्नाच्या अगोदर मुलं बाळ कुठं झाले बाबा? कुंती सांगती देवाला कर्ण पांडव घरी पहिला. तदनंतर प्राणप्रिय जीवलग मित्र, माझा प्राण सखा जीवलग मित्र म्हणायचं, आणि शेवटी मित्राचीच बहीण पळून न्यायची. कुठं घडलंय? पांडव घराण्यात. कृष्ण परमात्म्याची बहीण अर्जुनानं पळून नेली तरी कृष्णा घरी गेला का? ओ पाहते पांडव अखंड वनवासी, त्या देवासी आठविती. म्हणून द्वारकेचा गाणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशा पद्धतीने अभंगाचा सरळ सरळ अर्थ. एकदा सगळेजण हात वर घ्या सगळेजण. वा सुधीर मागा व्हिडिओ घ्या एकदा. पाठीमागचे घ्या तिकडं. ओ हा
असं आज भाजी चांगली होती ना जेवायला हात वगे हात हा तुमले लोही काना विठ्ठल पांडुरंगा हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमले लोही काना विठ्ठल पांडुरंगा ताडी 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 विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा ताडी ताडी विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा हे तुमले लोही काना विठ्ठल पांडुरंगा हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगेन्द्राय त्रिलोचनाय भस्मांगनादाय मयच्छराय नित्याय च्युताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय कर्पूरगौरं करुणावतारं कौतगसारं भुजगेन्द्रारं वदावसन्तं मगधयागविन्दे भवं भवामि चैतन्यमामि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय घ्या हातखाली ते काय सांगायची गरज नाही काय म्हणा मागाचं पंक्ती जागा सांगावं लागते हातखाली काही सांगायचं नाही ऐका देवाची येदवागी उभाक्षण भगितेने मुक्तीच्या साधी हरी मुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी धावत्या यामध्ये अभंगाचा अर्थ झाला फक्त 10 मिनिटं शिल्लक 10 मिनिटं घेतो ऐका ऐका आजकाल मुलाला संस्कार लावा बाबा सध्याच्या काळामध्ये संस्कार नसल्यामुळे सध्याच्या काळामध्ये संस्कार नाही काय काय बापाकडे संपत्ती भरपूर आहे पण संतती चांगली नाही काय काय जणाकडे संतती चांगली आहे पण मागा संपत्ती सगळी काय झाली बाबा गोळा झाली काय काय बापानं संपत्ती कमवली संतती कमवली नाही संपत्ती सगळी गमिली बाबा कोणी पोरानं पण काय काय बापानं संपत्ती कमवली नाही पण लेकरं गमवले मागाच एवढे कमवले की ते लेकरं आज मागा 4 चाकी गाड्यामध्ये फिरतात ही ताकद फक्त संतती चांगली कमवण्याची असते म्हणून संस्कार लावा आजकाल मुलाला संस्कार आले नाही सुदीप बाबा आमच्या गावचा पप्या जो आईकडे गेला म्हणला आई माझ्या मुठीत काय सांग ना आई म्हणली बाळा त्या मुठीत काय मला काय माहित नाही मग आई बिले चापटक आई म्हणली बाळा माया मुठीत काय सांग ना ते म्हणलं आई तुझ्या मुठीत पप्पा आहेत ज्याला कळालं त्याला कळालं संस्कार नसल्यामुळे कुठं चौ घालते काय सांगता येत नाही संस्कार लावा जसे की जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले तसे आपण आपल्या मुलाला लावले पाहिजे बाबा जसे की जरांगे पाटला त्यांच्या आईनं संस्कार लावले ते संस्कार आपण आपल्या मुलाला लावले पाहिजे बाबा ऐका लावले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज आपण जयंती साजरा करत असतो आज मी जेवढं म्हणतो का तेवढं तुम्ही मागं म्हणा फक्त ऐका छत्रपती शिवाजी महाराज की तुम्हाला मागं काय म्हणा म्हणलं होतं काय म्हणा म्हणलं होतं पण आत्महत्या जय निघतं ही छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आहे बाबा का हो फक्त जिजामाताने संस्कार लावले ऐका चांदू बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले म्हणून 16व्या शतकात काय केली बाबा स्वराज्याची स्थापना 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जावोच्या पोटे सूर्य उगवला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला हात बघा हात ताडी ताडी
एकता चमकला माझे जावच्या पोटे सगळा छत्रपती शिवाजी महाराज की शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला बारी आहे ना माझ्या राजाचे दास बऱ्या बऱ्याला माझ्या राजाची दासी ऐका दादा ऐका अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची स्थापना केली. आत्मा पगड जाती एका मंडपामध्ये बसवायचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. बरी आहे ना माझ्या राजाचे दास बऱ्या बऱ्याला माझ्या राजाची दासी एक तारा चमकला माझे जावच्या पोटे शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला 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 राजा शिवाजी जन्मला राजा शिवाजी जन्मला राजा छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले तसेच जगांगे पाटला लावले. 2 मिनिटांमध्ये जगांगे पाटलाविषयी बोलतो. ऐका, ती पण मला चिठ्ठी आली म्हणून बोलतोय. ऐका, जगांगे पाटलानं सगळा समाज एकत्र केला म्हणून मागा जात त्यांना काय घेतो आपण डोक्यावर घेतो. म्हणून मागाचा असा मुलगा जन्माला घातला पाहिजे की त्याला संस्कार असले पाहिजे. आणि जगांगे पाटलाची मावळी सुद्धा तसेच होते बाबा. कसे होते 2 मिनिटांमध्ये सांगतो. ज्या दिवशी आंतरवाली सगाटीमध्ये पोलिस येणार होते ना बाबा, ऐका, पोलिसाचा तापा येणार होता. जगांगे पाटलाची निष्ठा होतीच पण त्यांच्या कार्यकर्त्याची सुद्धा किती निष्ठा होती ऐका. पोलिस होते बाबा, पोलिस येणार होते. रात्रीचा 12चा टाइम होता. त्या महिलाला कळालं की आता आपल्या गावामध्ये कोण येणार आहेत बाबा, पोलिस येणार आहेत. ज्या दिवशी उपोषण सुरू झालं आणि उपोषणाचा 2रा-3रा दिवस होता, आज आपल्या गावामध्ये पोलिस येणार आहेत आणि जगांगे पाटलाला घेऊन जाणार आहेत. त्या माता माऊलीला कळालं. रात्री 12 वाजता जी माता माऊली खेड्यातली 7 वाजता घराच्या बाहेर निघत नाही, त्या माता माऊल्या रात्री 12 वाजता घराच्या बाहेर आल्या. आणि बाहेर आल्याच्या नंतर जगांगे पाटील गादीवर झोपलेले होते. सगळ्या माता माऊल्या गेल्या आणि घेर घेतला बाबा. त्या घेरामध्ये जगांगे पाटलाला घेतलं आणि रूम मध्ये घेऊन गेल्या. रूम मध्ये घेऊन गेल्याच्या नंतर ऐका बाबा, कळालं की आमच्या जगांगे पाटलाला काय झालं नाही पाहिजे. कळालं बाबा. तसं कळाल्याच्या नंतर घेऊन गेल्या. पोलिस मध्ये आले. पोलिस आले इकडे तिकडे बघत होते, जगांगे पाटील कुठे, जगांगे पाटील कुठे, जगांगे पाटील कुठे. पण ऐका ना दादा, तिथून जगांगे पाटील निघून गेले. पण त्याच जागेवर सेम टू सेम जगांगे पाटला सारखा दिसणारा एक मनुष्य आला आणि गादीवर झोपी गेला. पोलिस म्हणले कुठे, तिथं गादी झोपलेली म्हणे जगांगे पाटील. गेले बाबा. ते गेल्याच्या नंतर त्या माणसाला उचललं आणि घेऊन गेले. पण त्याच्या मनामध्ये एकच भीती होती, आपण जगांगे पाटील नाहीत म्हणून हे पोलिसाला सांगायचं नाही, फक्त आपल्याला टाइम काटायचा आहे. तितक्यामध्ये पोलिसांना मागा त्याला ज्यूस प्यायला द्यायलेत, रस प्यायला द्यायल्याच्या नंतर ते बी गट्ट प्यायले. मागा ताण घेणं ते बी. ते मला काय घेणं देणं, फक्त प्यायचं ना आपलं काम मोकळं करायचं. फुल पेलं मागाच. ऐका, रस प्यायला, ज्यूस प्यायला पोट भरून मागा जाम झालं. मस्त झोप घेतली. ते मला बाकीच्या काही घेणं नाही. आणि पोलिसाच्या मनात एकच होता, आपण जगांगे पाटील पकडेन त्याचं उपोषण आपण काय केलं बाबा, कॅन्सल केलं. तसं झाल्याच्या नंतर ऐका, गावा माग पोलीस स्टेशनला घेऊन गेले. सकाळी 6 वाजले. बघितलं तर मागात जगांगे पाटील नव्हते. जगांगे पाटलाला ते पोलिस म्हणले चला मध्ये. ते मला छे मी जगांगे पाटील नाही म्हणला. आमच्या पाटलाचं चांगल्या पद्धतीनं आंदोलन मागात जागची जागेवर काय मागाच सुरू आहे. मी जगांगे पाटील नाही म्हणला. ते म्हणला मागात पोलीसवाले असे चळचळ कापायला लागले. म्हणजे आता आपलं काय झालं, गणित चुकलं. ते लोक म्हणले बाबा तू आता गावाकडे जाय, पण कोणाला सांगू नको, आम्ही तुम्हाला उतरून आणलंय. ते म्हणला कोणाला सांगत नाही, फक्त 500 द्या. 500 घेतले, निघून गेला. ते मला इथं भेटले ते भेटले, पुन्हा भेटू नको. ते मला जगी पुन्हा भेटले तर पुन्हा 500 द्या. ऐका, त्या मावळ्याची सुद्धा काय होती मागाच निष्ठा होती. जगांगे पाटलानं आंदोलन मागास सुरू केलं, पण सगळी साथ देणारी त्यांचं काय होतं मागाच आंतरवाली सगाटी. आणि सगळा समाज एक करणारे म्हणजे जगांगे पाटील आहेत. आणि तीच आपली वारी आज कुठं निघाली बाबा, मुंबईच्या दिशेने. भीक नको अधिकार पाहिजे, अरे या वाघाच्या जातीला न्याय पाहिजे. बलिदान दिलेल्यांचे परत प्राण पाहिजे.
सरकार आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. सरकार ठीक नसताना अधिकार पाहिजे, अरे या वाघाच्या जातीला न्याय पाहिजे. बलिदान दिलेलंच परत प्राण पाहिजे. सरकार आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. हे आपुलेच आपुलेच वैर कसे झाले, आपुलेच वैर कसे झाले. राजकारणापाय कसे वायाला गेले, राजकारणापाय कसे वायाला गेले. शब्द नको आता, शब्द नको आता, अधिकार पाहिजे. सरकार आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. वा वाजवा टाळी एकदा ऐका. संस्कार लावले म्हणून जगांगे पाटलाचं सुद्धा आज महाराज काय होते नाव होते. ऐका म्हणून आपण मुलाला संस्कार लावा. बस सेवेला इथं पूर्ण काम. एखादा अपशब्द केला असेल महाराज तुमच्या लेखकावानी समजा. ज्याला एक आहे त्याने दुसरं समजा, ज्याला दोन आहे त्याने तिसरं समजा, ज्याला तीन आहे त्याने चौथं समजा, ज्याला कोण येत नाही त्यानं पहिले समजा. तुमचं सगळं महिना चुकवून द्या. तुम्ही म्हणता चांगला अल्पना चापटे दिसायला, तसं काय नाही. आपल्या गावामध्ये येण्याचा योग सर्व तरुण मित्र मंडळीमुळे आलेला आहे. नाही त्या फाट्याहून मागात लय वेळेस गेलो सुधीर महाराज. मग एक जण बैठकीत म्हणले, बाबा तुम्ही फाट्याहून गेले म्हणजे कधी चहा घ्यायला यायचं ना. म्हणलं मी का फेपशीवाला आहे का काय, कोण्या गली बोलून घुसाय नाही जमत बाबा. आमंत्रण निमंत्रण पाहिजे. अशा पद्धतीने महाराज गावकऱ्याच्या वतीने येण्याचा योग आला. त्याकरिता तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. बोलिले लेखुगे बिडी वापरे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. चांदू महाराज असतील, आमचे पांडू महाराज असतील, सुधीर महाराज असतील, भास्कर महाराज असतील, पांडुरंग महाराज असतील, सर्वजण परिसरातील भजनी मंडळ, पाटलाची गोड साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ज्ञानेश्वर मावली